हाय हॅलो नमस्कार. मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपलं इंडियन फॅमिली इन UK या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आहे क्लाउडी डे, पण समियाला सुट्टी आहे स्कूलला, म्हणून आज मी तिला फिरायला आणि खेळण्यासाठी घेऊन जाणार आहे सिटी सेंटरला आणि तिथेच मला थोडीशी शॉपिंग करायची आहे. सो मी आज जाणार आहे पाऊंडलँडला. सो ते पाऊंडलँडचं शॉप तर मी तुम्हाला दाखवेनच, पण खेळून आल्यानंतर भूक लागेल म्हणून काही खायचं म्हणून त्याची तयारी मी आधीच केली आहे. आजचा बेत आहे इडली सांबार. सो इथे काय ना क्लाउडी क्लायमेट असल्यामुळे पटकन पीठ आंबत नाही किंवा फुगलं जात नाही, मग त्याच्यासाठी आधीच त्याचं प्रिपरेशन करावं लागतं. रात्री तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घातली होती परवा रात्री, आणि काल सकाळी उठल्यानंतर तिला वाटली होती, म्हणजे जवळपास 10 वाजता वाटली होती आणि आता वाजलेले आहेत 10. तर पीठ आंबले की नाही बघूया आपण. पण पीठ आंबवण्यासाठी इथे काय काय गोष्टी कराव्या लागतात, जसं की आपण ओव्हनमध्ये ठेवू शकतो. मी ओव्हनमध्ये न ठेवता मी डुवेट खाली ठेवते, तर तुम्हाला दाखवते. ते डुवेट आहे म्हणजे अंगावरती थंडीमध्ये घेण्यासाठी चादर, डुवेटच बोलतात ॲक्च्युली त्याला. तर हे खूप जाड असतं, म्हणजे जवळपास -10 डिग्री सेल्सिअसपर्यंत थंडी असेल तरी पण तुम्ही ते अंगावर घेतलं तर तुम्हाला जास्त थंडी नाही वाजणार, इतकं ते गरम असतं. तर मी त्याच्या खाली पीठ ठेवते. तर हे असं मी पीठ ठेवलेलं आहे त्याच्याखाली. तर आता बघू ते आंबलं आहे की नाही, कारण ऑलमोस्ट 24 तास झालेले आहे, पूर्ण एक दिवस झाला आहे. तर मी दाखवते तुम्हाला. तर हे थोडंसं फुगल्यासारखं तर वाटतंय. बघू त्याची इडली करून आपण की काय होतंय. तर पटकन मी जाऊन येणार आहे सिटी सेंटरला. समिया आणि आम्ही दोघीच जाणार आहोत आणि तिथे तिला प्ले एरियामध्ये सोडणार आहे खेळण्यासाठी. तर इथे खूप ठिकाणी असे शॉप असतात ज्याच्यामध्ये लहान मुलांना वेगळ्या ॲक्टिव्हिटीज वगैरे करायला मिळतात, त्यांना प्रोफेशन वगैरे कळतं. तर ते मी तुम्हाला दाखवते समिया काय खेळणार आहे प्ले एरियामध्ये, आणि मला शॉपिंग करायची आहे. सो चला शॉपिंग करू. तर आता आम्ही पोचलो आहोत सिटी सेंटरला आणि समोर जी बिल्डिंग दिसते ते आहे पाऊंडलँड. तर हे पाऊंडलँड नावाप्रमाणेच आहे, जिथे ऑलमोस्ट सगळ्या वस्तू पाऊंडमध्ये मिळतात, म्हणजे 1 पाऊंडपर्यंत किंवा त्याच्या जवळपास किंमत असते. इथून मला जास्त काही नाही, फक्त किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू हव्या, जसं की टिश्यू पेपर, डिशवॉशर वगैरे. तर इथे टॉय जिथे पण दिसतं समिया आधी त्या सेक्शनमध्ये जाते. सो आम्ही आता सध्या तिथे आहोत. समिया आहे म्हणून जास्त मला काही रेकॉर्ड करायला जमणार नाही आहे, त्याच्यामुळे पटकन मी सामान घेते जे मला हवं आहे आणि आम्ही इथून निघू बाहेर लवकरच. तर हे लोकर पण इथे दिसतं आहे, म्हणजे इथे सगळ्याच गोष्टी अवेलेबल असतात, फक्त त्या शोधाव्या लागतात कुठे मिळतील त्या. तर आता आम्ही आलो आहो जे मी बोलले होते की प्ले एरियामध्ये मी समियाला घेऊन जाणार आहोत. तर इथे हे एक शॉप आहे आईस्क्रीमचं, ज्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज बनवल्या आहेत. सेक्शनमध्ये त्यांनी वेगळे प्रोफेशनच्या रिलेटेड गोष्टी ठेवलेल्या आहेत, जसे की आता समिया इथे शेफ बनलेली आहे आणि ती केक बनवण्याचा प्रयत्न करते. तसेच वेगळे सेक्शन आहेत, ते पुढे तुम्हाला दिसतील. समिया काय प्रोफेशन आज ट्राय करणार आहे ते. इथे शिकण्यासारखं आणि खेळण्यासारख्या भरपूर गोष्टी ठेवलेल्या आहेत, पण हे सगळं फ्री नाही आहे. तर याची ऑनलाईन तिकीट बुक करावी लागते, कारण लिमिटेड स्पेस असतात त्याच्यामध्ये लहान मुलांना म्हणून ऑनलाईन तिकीट काढले तरच तुम्हाला इथे आतमध्ये एंट्री दिली जाते. तर आम्ही समियासाठी सकाळचं स्लॉट बुक केलं होतं. तर सकाळच्या स्लॉटमध्ये 2 आवर्स प्ले आणि ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे. त्याचे त्यांनी 12 पाऊंड, म्हणजेच इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट कराल तर 1200 रुपये होतात. आणि इथे समियाचा केक रेडी झालेला आहे. डॅन्टणा. आता ती केकला डेकोरेशन करते. Happy birthday to you.
Don't know. Happy birthday to you. Happy birthday, dear Samiha. Yay! Happy birthday to you. Thank you. How's it? You want it? You turn. Now you turn. You know that. See what this is. What happened, doctor? Report card.
तुझा बेबी दिसत नाही आम्हाला, दाखव ना. काय खातो तो? पण आता तू हॉटेलमध्ये आले तर त्याला जेवण भरव ना. उठव त्याला, उठव. त्याला काहीतरी खाऊ दे ग. चहा बिस्किट. आवडला तो विचार? संपतील इथे. समियाला ब्रेकफास्ट पण दिला त्या लोकांनी. त्याच्यामध्ये होते ॲव्होकाडो टोस्ट विथ चिप्स आणि ज्यूस होता एक, आणि स्वीट डिशमध्ये केक होता. तर समिया जास्त बाहेरचं काही खात नाही, त्याच्यामुळे तिने काही खाल्लं नाही आहे, फक्त केक खाल्ला. तर आता तुम्ही बघितले समियाने जे जे प्रोफेशन केले. त्याच्या व्यतिरिक्त इथे पोलीस स्टेशन होतं, शॉपिंग सेंटर होतं, सॅल्यून होतं, पार्लर होतं. पण समियाला किचनमध्ये आवडतं, त्याच्यामुळे ती जास्त वेळ तिथेच खेळते. तर आता आम्ही निघू लवकरच इथून आणि जाऊ घरी. आम्ही आलो आहोत घरी, फ्रेश झालो आणि समियाला लागली आहे भरपूर भूक, कारण ऑलमोस्ट 1 वाजलेत. तर आता आम्ही पटपट बनवतो इडली आणि त्याचा स्वाद घेतो. कसं झालं सांग? मस्त. आम्ही आमचा लंच एन्जॉय करतो. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटते तुझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमची काळजी घ्या. बाय.